बाबा घरी आलं की पहिलं काम असतं ते म्हणजे बॅग चेक करणं. मग काय आज बाबानं वडापाव आणलेला, तोच बॅगेतनं काढून या मॅडम एक एक करून खायला घेत होत्या. त्यानंतर या दोघींची भांडणं चाललेली, बाबा कुणाला जास्त लाड करतो आणि बाबा कुणाचा. मग काय त्यांची जिथं मस्ती चालू होती. सिया म्हणे माझा आहे म्हणून तिचं रडणं चाललेलं. मग श्रुती आलेली खेळायला तर लाडू तिला गाडीला हात लावू देत नव्हती. म्हणून श्रुती अजूनच तिला चिडवत होते आणि मॅडम तिच्या गाडीला अजिबात कुणाला हात लावू देत नाहीत. आता झोका मागवलाय म्हटल्यावर त्याचा तर उपयोग झाला पाहिजे. मग या दोघांना लावलं कामाला. मग चिकन आणलं होतं तेच पटकन करायला घेतलं. टोपामध्ये तेल तापवलं, आलं लसूण चेचून घेतलं, कच्चाच कांदा टाकला, सगळं भाजून घेतलं. त्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ घालून 1-2 मिनटं परतून त्यामध्ये चिकन टाकून दिलं. चिकन टाकून 1-5 मिनटं झाकून आहे ना मोठ्या गॅसवर वाफलू दिलं. वाफवलं की त्यामध्ये 1-2 ग्लास पाणी घातलं आणि 5 ते 10 मिनटं परत उकळू दिलं. इथं सूप तयार आहे. त्यानंतर लाडू बघा किती एक्सायटेड आहे चिकन खायसाठी. तिला एवढं चिची आवडतं ना, मग काय गरमागरम इंद्रायणीचा भात आणि चिची तिला दिलं आळणी काढून. मग काय मॅडम खुश. तिला थोडंसं भाजलं, गरम होतं त्यामुळं. त्यानंतर खाली गेली तरी सगळी बघा कोटी करून शेकत बसल्या होत्या एकटे एकटे आम्हाला सोडून. तोपर्यंत चष्मावाल्याचा फोन आलेला. चष्मा पण आला माझा बरं का आज. घरपोच झाला चष्मा. मग काय खडूसनं जाऊन आणलं आणि म्हणणे थांब मी घालून बघतो कसा वाटतोय. त्यांना काय त्यातनं दिसतच नव्हतं. मग मी घालून बघितला. मला तर थोडं नवीन वाटत होतं कारण खूप दिवसांनी घातलाय ना. आता सवय होऊन जाईल रोज घातलं की. खडूस मला चिडवत होते बॅटरी बॅटरी म्हणून.